नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज ज्या पदार्थाची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे किंवा आपण पाहणार आहोत तो एक पारंपरिक पदार्थ आहे। दक्षिण भारतातला हा पदार्थ आहे। आता सध्या मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप प्रचलित झालेला आहे आणि सहसा हा पदार्थ मंगल प्रसंगी मंगल कार्यामध्ये सहसा केलाच जातो। त्या पदार्थाचं नाव आहे पूड चटणी। आता या पूड चटणीसाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूयात। हे जे चार पदार्थ आहेत ते मी समप्रमाणात घेतलेले आहेत। एक आहे चना डाळ 1 वाटी, ही आहे उडदाची डाळ 1 वाटी, धने 1 वाटी घेतले, तीळ 1 वाटी घेतली। हे मंद आचेवरती भाजून घेतलेले पदार्थ आहेत। तसंच गूळ घेतलेला आहे, चिंचसुद्धा मंद आचेवरती तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। लाल मिरची आहे 2 प्रकारची, गुंटूरची आहे चवीची आणि तिखट दोन्ही घेतलेले आहेत, रंगाची पण घेतलेली आहे। मीठ घेतले आणि एक कढीपत्ता जो आहे चवीकरता फ्राय करून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे। पहिला हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतला होता, तो वाळवला, पुसून घेतला आणि मग तळला आहे। जसं आपण चिवड्यामध्ये किंवा फरसाणमध्ये कढीपत्ता पाहतो ना, कढीपत्त्याची पानं, तसे हे पानं करून घेतले आणि हिंग आहे। एवढे सगळं साहित्य लागणार आहे। आणि एक अर्धी वाटी जिरे, ते पण मंद आचेवरती भाजून घेतले। सगळे पदार्थ आपण भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरला सगळे बारीक करून घ्यायचे आहे। आता सगळ्यात पहिले ह्या ज्या 2 डाळी आहेत ना, चना डाळ ज्याला आपण हरभरा डाळ म्हणतो ती डाळ आणि उडदाची डाळ, हे दोन्ही आपण थोडंसं रवाळ मिक्सरला वाटून घेऊयात। आपण बघू शकता दोन्ही डाळीचं छानपैकी रवाळ आपण मिक्सरमधनं बारीक पीठ करून घेतलेलं आहे। ही चना डाळ आणि उडदाची डाळ आहे। आता सगळ्यात नंतर जे आहे ते आपल्याला तीळ जे आहेत ना ते बारीक करून घ्यायचे। आपण बघू शकता तीळ पण आपण छानपैकी बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये। आता हे पण ह्याच्यात टाकायचे। आता ह्याच्यानंतर जे ते आपल्याला धने बारीक करून घ्यायचे। आता त्यानंतर जे ते आपल्याला धने, आता त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे, मंद आचेवरती भाजून घेतलेले पदार्थ आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे त्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत। जर का लाल मिरच्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखटसुद्धा टाकू शकता। आता हे आपल्याला सगळं मिक्सरमधनं बारीक करून घ्या। आपण बघू शकता धने, जिरे आणि लाल मिरचीचं कूट पण आपलं तयार झालं आहे। आता हे पण आपण ह्याच्यात मिक्स करूया। मिरच्या आपण सेपरेट काढू शकलो असतो, पण त्या बरोबर बारीक होत नाही म्हणून या धने आणि जिरेसोबत काढलेले। मिरच्या ह्याच्यावर सोबत काढल्यामुळे छान बारीक झालं बघा। आता ह्या पद्धतीप्रमाणेच मी मिक्सरमधनं पण गूळ बारीक करून घेतलेला आहे। गुळाचं आणि चिंचेचं जे प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता आपल्याला चिंच जी आहे ती पण बारीक करून घ्यायची। आता ही चिंच जी आहे ना हीच आपली आपण छानपैकी वाळून घेतली होती आणि नंतर जी आहे ती तळून घेतली आहे। ही तळून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये छान बारीक होते। आता हे चिंचेचं बघा आपण छानपैकी बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये। आता ही चिंच जी आहे ना याचे जे दोरे आहेत आणि चिंचोका जे असतात ना ते आपण काढून घेतलेले आहेत। आता हे पण याच्यात ॲड करायचं आणि आता हे सगळं मिक्सर झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 चमचा हिंग टाकायचं। आता हे सगळं मिक्सर जे आहे ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं। आता हे सगळं मिश्रण जे आहे ना ते पुन्हा एकजीव व्हायसाठी आपण मिक्सरमधनं काढून घेऊयात। आपण बघू शकता आपली पूड चटणी छानपैकी तयार झालेली आहे। आता ह्याच्यावरती जे आहे ते आपल्याला हा कढीपत्ता जो आहे ना हा फिरून घेऊयात थोडासा। आणि हा कढीपत्ता तळलेला असल्यामुळे अजिबात खराब होत नाही, चटणी पण छान टिकते। एका एअरटाईट बर्नीमध्येही तुम्ही ठेवू शकता। ही चटणी सहज 2-3 महिने चालते। जेवतानाही तुम्हाला ही छानपैकी तोंडी लावायला होते। आणि सहसा ही चटणी करताना ह्याच्यामध्ये जर का तुम्ही काश्मीरी मिरचीचा वापर केला तर रंग जास्त चांगला येतो, हे आपण लक्षात घ्या। आता आणखीन एक लक्षात घ्या की ह्या चटणीसाठी जी आपण चिंच वापरतो ही फार जुनी नको, नवी सहसा चिंच घ्यावी, म्हणजे रंगही छान येतो आणि चव पण छान लागते। माझी जर काही पूड चटणीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण जरूर करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद। पण ही चटणी तुम्ही जरूर करून पहा।